चहा आपल्याला जागृत ठेवतो, थकवा कमी करतो आणि काही प्रमाणात पचनास देखील मदत करतो. पण जास्त प्रमाणात किंवा नियमित सवयीमुळे चहा पिण्याच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात. तेव्हा आपल्या शरीरावरती किंवा मानसिक आरोग्यावरती दीर्घकालीन असे दुष्परिणाम चहा पिण्याचे होतात ते बघू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे पचनावर परिणाम होतो. ॲसिडिटी वाढते. चहामध्ये टॉन्सिन्स ॲसिडिटी वाढवते, जे पोटातील आम्ल वाढवतं. त्यामुळे जळजळ, पित्त, गॅस आणि उलट्या होऊ शकतात. लोहाचं पोषण कमी होतं. चहातील टॉन्सिन्स शरीरात लोखंडाचे पोषण होऊ देत नाही, त्यामुळे हळूहळू ॲनिमिया होण्याचा धोका वाढतो. वारंवार चहा घेतल्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटतं आणि भूक मंदावते. कॅल्शियमची कमतरता जाणवते. चहातील कॅफीनमुळं लघवीमधून कॅल्शियम बाहेर टाकलं जातं. हाडे कमकुवत होतात आणि हाडांची झीज लवकर होते. दात पिवळे पडतात. चहातील रंगद्रव्य दातावर थर जमा करतात. दातांचा नैसर्गिक पांढरेपणा कमी करतात. दात किडणं. जर चहामध्ये साखर वापरली तर कीड आणि दाताचं आरोग्य होण्याची शक्यता वाढते. रक्तदाब वाढतो. चहातील कॅफीनमुळे रक्तदाब तात्पुरता वाढतो. हृदयाचे ठोके वाढतात. जास्त प्रमाणात चहा घेतला तर हृदय वेगाने धडधडतं. हृदयविकाराचा धोका वाढतो. सतत आणि अतिप्रमाणात जर चहा घेतला तर हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गावरही परिणाम होतो. कमी पाणी होणं. चहा जास्त मूत्रवर्धक असतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. वारंवार लघवी लागते आणि मूत्रपिंडावर अतिरिक्त भार पडतो. जास्त प्रमाणातील ऑक्सलेट्स मूत्रपिंडातील खडे निर्माण करतात. त्याचप्रमाणे इतरही शरीरावरती चहा पिण्याचे परिणाम होतात, जसं की डोळ्यांवर परिणाम होतात. अति चहा घेतल्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि सूज येते. झोप लागत नाही. कॅफीनमुळे मेंदू सतत जागृत राहतो, त्यामुळे अनिद्रा निर्माण होते. डोकेदुखी आणि मायग्रेन. सतत कॅफीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये ताण निर्माण होतो. वजनावर परिणाम होतो. साखरयुक्त चहा वारंवार घेतला तर वजन वाढतं, तर कॅफीनमुळं काही वेळा अति बारीकपणा पण जाणवतो. चहातील कॅफीनमुळे मेंदूला तात्पुरता ताजेपणा मिळतो, पण हळूहळू त्याचं व्यसन लागतं. जर चहा नाही मिळाला किंवा घेतला नाही तर चिडचिड, आळस आणि थकवा जाणवतो. म्हणजेच एक प्रकारचं आपल्याला ते व्यसन जडल्यासारखं असतं. तणाव आणि मानसिक असंतुलन होतं. जास्त प्रमाणात चहा घेतला तर नर्वस सिस्टीमवर ताण येतो. चिंता, घाबरल्यासारखं वाटतं, चिडचिड वाढते आणि तणाव वाढल्यामुळं मानसिक स्थैर्य कमी होतं. त्याचप्रमाणे झोपेवरही परिणाम होतात. कॅफीनमुळं मेलाटोनिन हार्मोन्स स्रवण कमी होतं, त्यामुळे झोप येण्यास उशीर होतो आणि ते उत्तेजित असतं, त्यामुळे झोप कमी होते. झोप अपुरी राहिल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, लक्ष विचलित होतं, कार्यक्षमता कमी होते. त्याचप्रमाणे हार्मोनमध्ये पण बदल होतात. जास्त चहा घेतला तर कार्टिसोल वाढतो, ज्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं. स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन होऊन मासिक पाळी अनियमित पण होऊ शकते. तेव्हा स्त्रियांनी चहाचं प्रमाण कमी केलेलं कधीही चांगलं. त्याचप्रमाणे काही दीर्घकालीन परिणामही होतात, जसं की अति चहा घेतला तर हाडांची झीज होते, मूत्रपिंडाचे रोग होतात, लोहाची कमतरता जाणवते, दीर्घकालीन मानसिक थकवा जाणवतो, नैराश्य येतं, अनिद्रा निर्माण होते, पचनसंस्था कमजोर होऊन अल्सर, आम्लपित्त यासारखे विकारही वाढतात. त्याचप्रमाणे त्वचेचं सौंदर्यही नष्ट होतं. त्वचेचा ताजेपणा कमी होतो आणि त्वचेवरती सुरकुत्याही येऊ लागतात. इम्युनिटी कमी होते, कारण शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि खनिजे मिळत नाहीत. थोडक्यात काय तर थोड्या प्रमाणात दिवसातून 1-2 वेळा साखरविरहित किंवा दुधाशिवाय चहा घेतला तरी चालतो, जसं की ग्रीन टी, हर्बल टी याला पर्याय म्हणून तुम्ही घेऊ शकता. पण दररोज 4, 5 किंवा 6 कप जर तुम्ही दुधाचा गोड चहा घेतला तर शारीरिक, मानसिक आणि दीर्घकालीन असे परिणाम नक्कीच तुमच्या शरीरावरती दिसून येतात. तेव्हा दुधाचा किंवा गोड साखरेचा चहा न पिता त्याला पर्याय म्हणून ग्रीन टी, हर्बल टी किंवा काळा टी तुम्ही नक्कीच घेऊ शकता.